तर डू व्हाईल लूप इन सी लँग्वेज. आता डू व्हाईल लूपला काय म्हणतात तर एक्झिट कंट्रोल लूप म्हणतात, बरोबर. आता एक्झिट कंट्रोल लूप का म्हणतात तर डू व्हाईल लूपची जी कंडिशन असते ती लास्टला चेक होते. लास्टला म्हणजे काय तर डू व्हाईल लूपच्या ब्लॉकचं एक्झिक्युशन एक वेळेस होतं आणि त्यानंतर कंडिशन चेक होते आणि जर ती कंडिशन ट्रू असेल त्यानंतर ते नेक्स्ट इटरेशन परफॉर्म होतं, अदरवाईज होत नाही, बरोबर. पण फॉर आणि व्हाईलच्या केसमध्ये काय होत होतं तर स्टार्टिंगलाच जर कंडिशन फॉल्स असेल तर त्या ब्लॉकचं एकही वेळेस एक्झिक्युशन होत नव्हतं, बरोबर. पण डू व्हाईल लूपच्या केसमध्ये कसं आहे जरी कंडिशन पहिल्यांदाच फॉल्स असेल तरी सुद्धा एकदा ब्लॉकचं एक्झिक्युशन होतं आणि त्यानंतर मग कंडिशन चेक होते, बरोबर. म्हणून व्हाईल लूपचा यूज कधी करतो तर जेव्हा आपल्याला एकदा तरी ब्लॉकचं एक्झिक्युशन करायचं असेल त्याच केसमध्ये आपण डू व्हाईलचा यूज करतो, बरोबर. म्हणजे इथे कसं होत आहे बघा, ह्या कंडिशन जरी पहिल्यांदाच फॉल्स असेल तरी सुद्धा त्या ब्लॉकचं एकदा एक्झिक्युशन होतं आणि त्यानंतर कंडिशन चेक होते आणि जर ही कंडिशन ट्रू असेल तर त्याचं ब्लॉकचं नेक्स्ट इटरेशन पण परफॉर्म होतं आणि जर नसेल तर मग त्याचं एक्झिक्युशन एंड होऊन जातं, बरोबर. असं असतं. लूपला आणि व्हाईल लूपला एंट्री कंट्रोल लूप म्हणतात आणि डू व्हाईल